मित्रांनो आपण काल स्टडी केला एनर्जी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग इन एसएचएम. एक एनर्जीला परफॉर्म केलेल्या पार्टिकलला आपण स्टडी केलं. त्यानंतर आपण स्टडी केलं ग्राफ इन एसएचएम. ग्राफ मित्रांनो आपण स्टडी केले एसएचएम मध्ये. तर आपल्याला आता काय स्टडी करायचं मित्रांनो, तर टू फाइंड आउट द टाइम पिरियड ऑफ अ सिंपल पेंडुलम इन एसएचएम. आता मी मित्रांनो आपल्याला स्टडी करायचं सिंपल पेंडुलम. तर आपण स्टडी करू. मी लक्ष द्यायचं काळजीपूर्वक. छोटंसं लेक्चर आहे आपल्याकडे, एक 10 ते 15 मिनिटाचं फक्त लेक्चर आहे मित्रांनो आपल्याकडे. तर आमच्याकडे काळजीपूर्वक लक्ष द्यायचं. त्यानंतर आपण काही नंबर ऑफ क्वेश्चन सॉल्व्ह करू. तर आता आपल्याला फाइंड आउट करायचं मित्रांनो सिंपल पेंडुलम. काय मित्रांनो आपल्याला स्टडी करायचं तर सिंपल पेंडुलमला स्टडी करायचं. आता सिंपल पेंडुलम म्हणजे काय होतं मित्रांनो, तर नीट लक्ष द्यायचं. काळजीपूर्वक फक्त लक्ष द्यायचं. एकदम इझी मित्रांनो. एक रिजिड सपोर्ट आहे, हे सगळ्याला माहिती आहे आपल्याकडे. एक रिजिड सपोर्ट आहे, त्याला एक त्याला म्हणतो लेंथ ऑफ द स्ट्रिंग. एक छोटीशी दोरी घेतली, त्याला एक मास अटॅच केला म्हणजे एक लोलक अटॅच केला म्हणजे मास ऑफ द बॉब म्हणजे बॉब अटॅच केला. आणि या बॉबला एका एक्स्ट्रीम पोझिशनला म्हणजे छोटंसं स्मॉल डिस्प्लेसमेंट केलं आणि मी त्याला तिथून रिलीज केलं. त्याला म्हणलं मी m इज इक्वल टू मास ऑफ द बॉब. हे काय आहे आपल्याकडे बॉब आहे. बॉब म्हणजेच काय म्हणतो आपण लोलक. बॉब काय असतो आपल्याकडे मित्रांनो, लोलक आहे. सिंपल. तर सिंपल पेंडुलम आता कशाला म्हणायचं, सिंपल वाली कहाणी मित्रांनो. नीट लक्ष द्यायचं. आता एक फॉर एक्झाम्पल सपोज लेंथ ऑफ द स्ट्रिंग. हे काय मित्रांनो आपल्याकडे एक स्ट्रिंग आहे. मी जसे इथे अटॅच केलं तसे एक आपल्याकडे स्ट्रिंग आहे. इथे रिजिड सपोर्ट आहे म्हणजे एक फिक्स सपोर्ट आहे. त्या रिजिड सपोर्टला मी एक स्ट्रिंग अटॅच केली आणि या स्ट्रिंगला आपण कन्सिडर करा आहे लोलक. आता मी लोलकला एका एक्स्ट्रीम पोझिशन वरती नेलं आणि मी तिथून रिलीज केलं मित्रांनो. तर काय होतं, हे काय करतो पार्टिकल एक टू ऍड प्रोमोशन करतो म्हणजे टुवर्ड द मेन पोझिशन अँड टुवर्ड द एक्स्ट्रीम पोझिशन. म्हणजे फ्रॉम द एक्स्ट्रीम पोझिशन टुवर्ड द मेन पोझिशन अँड फ्रॉम द मेन पोझिशन. म्हणजे आता मित्रांनो बघा, त्याला म्हणायचं टू ऍड प्रोमोशन. टू ऍड प्रोमोशन हे आता आपल्याकडे सिंपल पेंडुलम. आता पार्टिकल काय करतो मित्रांनो, ऑसिलेशन्स काही कंप्लीट करतो. हा होता सिंपल पेंडुलम. इझी मित्रांनो. आता समजलं असेल काय होतं आपल्याकडे सिंपल पेंडुलम. आता आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं, हा जो सिंपल पेंडुलम आहे त्या सिंपल पेंडुलम मध्ये जो पार्टिकल ऑसिलेशन्स करतो, एक लोलक आहे. हा लोलक काय करतो, पार्टिकल आपल्याकडे ऑसिलेशन्स कंप्लीट करतो. तर त्या ऑसिलेशन्स मधला एक टाइम इंटरवल कॅल्क्युलेट करायचा. म्हणजे जो पार्टिकल आहे तो पार्टिकल इथं मेन पोझिशनला आहे. मी ह्याला एक्स्ट्रीम पोझिशनला नेला आणि रिलीज केला तर तो पार्टिकल या सिच्युएशन मध्ये काय करायला लागला, ऑसिलेशन्स करायला. आता मित्रांनो ऑसिलेशन्स करतो म्हणजे काय करतो, एक पार्टिकल एक्स्ट्रीम पासून कुठं आला, मीनला आला. मीन कुठे गेला आपल्याकडे मायनस एक्स्ट्रीमला. मायनस एक्स्ट्रीमहून परत वापस कुठं आला, मीनला. आणि मीनहून परत वापस कुठं आला, इनिशियल पोझिशनला. जो टोटल पार्टिकलची टोटल आपण मानू जो पार्टिकलचा जो डिस्टन्स आहे त्या पार्टिकलला म्हणलं तर टोटल पाथ लेंथ. जो पार्टिकल ट्रॅव्हल केला म्हणजे पार्टिकलची जी जर्नी क्रिएट झाली ती टोटल जर्नी मधला एक टाइम इंटरवल कॅल्क्युलेट करायचा. म्हणजे एका ऑसिलेशन मधला टाइम पिरियड मित्रांनो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा. आणि तोच आपल्याला फॉर्म्युला मित्रांनो फाइंड आउट करायचा. त्याला म्हणलं टाइम पिरियड ऑफ अ सिंपल पेंडुलम. आता फाइंड आउट काय करायचं आपल्याला, फाइंड आउट द टाइम पिरियड ऑफ अ सिंपल पेंडुलम इन एसएचएम. सिंपल हार्मोनिक मोशन मधला टाइम पिरियड मित्रांनो आपल्याला काय करायचं, कॅल्क्युलेट करायचं. आता नीट लक्ष द्यायचं मित्रांनो, काळजीपूर्वक. आता आपण काय म्हणणार, ही जी स्ट्रिंग आहे आपल्याकडे काय स्ट्रिंग आहे म्हणजे एक एक्सपेन्सिबल स्ट्रिंग आहे. म्हणजे आपल्याकडे स्ट्रेचेबल स्ट्रिंग नाही, फिक्स स्ट्रिंग आहे. ह्याला म्हणलं मास ऑफ द बॉब म्हणजे एक लोलक आहे. जो आपल्याकडे लोलक आहे त्याची लेंथ आपल्याकडे एल. एक छोटासा पार्टिकल आहे, त्या पार्टिकलला मी डिस्प्लेसमेंट केलं किती, एक एक्स डिस्प्लेसमेंट आहे. त्याच्यामध्ये जो पार्टिकल वरती जो फोर्स अप्लाइड होता तो फोर्स आपल्याकडे जो क्रिएट झाला म्हणजे जो मास ऑफ द बॉब आहे त्या बॉबवरती एक डाऊनवर्ड डायरेक्शनला फोर्स अप्लाइड आहे. त्याला काय नाव दिलं आपण, mg. किती पार्टिकल वरती mg, एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा फोर्स क्रिएट झाला. आता हा mg या डायरेक्शनला असेल तर इथे एक टेन्शन क्रिएट झालं. त्याला काय नाव दिलं मी, टी. टेन्शन इन द स्ट्रिंग. ते टेन्शन क्रिएट आहे mg डाऊनवर्ड डायरेक्शनला. मित्रांनो सिंपल वाली कहाणी, जो थीटा क्रिएट आहे त्याच्यामध्ये जो अँगल किती आपल्याकडे थीटा क्रिएट आहे. मी अँगल
अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती झालं म्हणणार आपण थिटा. आता थिटा क्रिएट आहे, थिटाने काय केलं आपण हे mg ला मी रिझॉल्व्ह केलं टूच कंपोनंट मध्ये. मित्रांनो mg ला काय केलं आपण टूच कंपोनंट मध्ये रिझॉल्व्ह केलं. हा एक कंपोनंट आहे, त्याला म्हणला आपण थिटा. ते इथे किती येईल आपल्याकडे थिटा. हे थिटा असेल तर कोणता कंपोनंट mg cos थिटा आणि हा कंपोनंट किती येईल मित्रांनो आपल्याकडे mg sin थिटा. mg cos थिटा आणि mg sin थिटा. तर मित्रांनो आता नीट लक्ष द्या, काळजी करा. दोन कंपोनंट आले. तर आता जो आपल्याकडे पार्टिकल वरती जो फोर्स लावला, आता जो पार्टिकल वरती मी फोर्स क्रिएट आहे, आता सिंपल आहे मित्रांनो. जे मी मेन पोझिशन वरून पार्टिकलला एक्स डिस्प्लेसमेंट केलं, मी जेवढं मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट करल तेवढा पार्टिकलचा जो फोर्स आहे, जो रिस्टोरिंग फोर्स क्रिएट होतो तो काय असेल जास्त असेल. मी छोटंसं डिस्प्लेसमेंट केलं तर फोर्स पार्टिकलचा काय असेल कमी असेल. म्हणजे जो ऑब्जेक्ट आहे किंवा ऑब्जेक्ट काय करतो ऑसिलेशन्स करतो, त्या ऑसिलेशन मधला फोर्स काय असेल मिनिमम असेल. मी मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट केलं तर फोर्स काय असेल मॅक्झिमम. जो फोर्स होता आपल्याकडे जो फॉर्म्युला क्रिएट होता त्या फोर्सला आपण काय म्हणतो मित्रांनो F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द x. म्हणजे फोर्स हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द काय होता x. x मीन्स काय होतं डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट काय म्हणलं होतं आपण मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट फ्रॉम द मेन पोझिशन. एखाद्या पार्टिकलनी एखाद्या बॉबनी किंवा एखाद्या ऑब्जेक्टनी मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट करणं हेच काय होतं आपल्याकडे. जेवढं मॅक्झिमम मी डिस्प्लेसमेंट करत तेवढा फोर्स काय असेल मॅक्झिमम. मग आपण इथे काय लिहिलं F इज इक्वल टू F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द x. म्हणजे हा फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द कशावरती डिपेंड होता x वरती. आता नेक्स्ट ला मित्रांनो एक कॉन्स्टंट प्रोपोर्शनॅलिटी साइन यूज केला आणि आपण F इज इक्वल टू k आणि x साइन कोणता दिला मायनस. F इज इक्वल टू मायनस kx असा फॉर्म्युला लिहिला. आता नेक्स्ट ला मित्रांनो आपण स्टडी काय करत होतो फोर्स. आता नेट फोर्स किती फोर्स अप्लाइड आहे F इज इक्वल जो फोर्स आहे तो फोर्स इज इक्वल टू अकॉर्डिंग टू द न्यूटन्स सेकंड ला जो फोर्स क्रिएट झाला तो फोर्स कोणता रिस्टोरिंग फोर्स. मी जेवढा पार्टिकलला मॅक्झिमम एक्स्ट्रीम पोझिशनला नेईल तेवढा पार्टिकल वरती फोर्स जास्त राहील. म्हणजे मी जेवढं ताणलं जाईल इकडं फॉर एक्झाम्पल आपण असं मानलं की तुमच्या हात असे एखाद्या फिक्स रिजिड सपोर्टला फिक्स केले, पायाला धरून तुम्हाला असे डायरेक्शनला नेलं आणि सोडून दिलं. जेवढं जास्त ताणलं जातं तेवढा फोर्स काय होतं मित्रांनो जास्त होतो. आपण सिंपल आहे, एक झोका असतो, झोक्याला जेवढा तुम्ही समोर फोर्स अप्लाय करता तेवढा जास्त पाठीमागे जातो. म्हणजे जो फोर्स क्रिएट आहे तो फोर्स किती फोर्स इज इक्वल टू मास इनटू एक्सेलरेशन. तो फोर्स कोणता आपल्याला रिस्टोरिंग फोर्स. तो रिस्टोरिंग फोर्स आपल्याकडे बॅलन्स कोण करतो mg sin थीटा. कोणता फोर्स क्रिएट आहे mg sin थीटा. आपण काय म्हणतो रिस्टोरिंग फोर्स इज इक्वल टू mg sin थीटा. काय म्हणलं mg sin थीटा. आता नेक्स्ट ला जो रिस्टोरिंग फोर्स आहे मित्रांनो तो कोणता आपल्याकडे नेट फोर्स. त्यालाच काय म्हणलं मी F नेट इज इक्वल टू mg sin थीटा. आता mg sin थीटा म्हणजे F नेट कोणता मास इनटू एक्सेलरेशन इज इक्वल टू mg sin थीटा. m आणि m हे कॅन्सल आउट. तर ह्याला फॉर्म्युला काय आपल्याकडे a इज इक्वल टू g sin थीटा. काय राहिला मित्रांनो आपल्याकडे a इज इक्वल टू g sin थीटा. आता नेक्स्ट ला जो अँगल आहे जो स्मॉल डिस्प्लेसमेंट आहे आपल्याकडे जो पार्टिकलचा डिस्प्लेसमेंट आहे मित्रांनो. आता एक लक्षात ठेवायची गोष्ट मित्रांनो आपल्याकडे एक सिंपल पेंडुलम आहे. आपण याला सिंपल पेंडुलम आणि एसएचएम मध्ये आपण स्टडी करू. हे जे पेंडुलमचं ऑसिलेशन आहे तो थीटा क्रिएट आहे त्याला म्हणलं आपण स्मॉल थीटा. थीटा किती मित्रांनो आपल्याकडे स्मॉल. जर लार्ज थीटा असेल म्हणजे असं जर डिस्प्लेसमेंट करत राहिला एक सर्क्युलर मोशन क्रिएट म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट झालं मित्रांनो. हे डिस्प्लेसमेंट आहे ते काय आपल्याकडे अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अँग्युलर डिस्प्लेसमेंट क्रिएट झालं त्याला काय म्हणतात आपण सर्क्युलर मोशन. तर सिंपल वे असेल तर मित्रांनो एक एवढा डिस्प्लेसमेंट असेल तर स्मॉल डिस्प्लेसमेंट असेल तर त्याला काय म्हणलं आपण अँगल किती स्मॉल आहे. आणि तुम्ही असं म्हणाल तर हे काय झालं सर्क्युलर मोशन. तर आपण काय म्हणतो अँगल थीटा sin थीटा नियर अबाउट किंवा नियरली इक्वल टू किती म्हणतो आपण म्हणजे आपण किती म्हणतो स्मॉल आहे. sin थीटा स्मॉल आहे sin ची व्हॅल्यू कन्सिडर नाही म्हणून आपल्याकडे फॉर्म्युला नाही a इज इक्वल टू g थीटा. a इज इक्वल टू g थीटा. देयरफॉर थीटा इज इक्वल टू आता मित्रांनो थीटा कसा मेजर करणार तुम्ही की लेंथ आहे म्हणजे एक रेडियस आहे आणि काय झाली एक सर्क्युलर आर्क. काय झालं आपल्याकडे सर्क्युलर आर्क म्हणजेच काय म्हणणार आपण मित्रांनो की असा थीटा.
हे आपल्याकडे लेंथ आणि काय झालं x डिस्प्लेसमेंट आहे इथे किती थीटा. मग आपल्याकडे जो फॉर्म्युला क्रिएट झाला त्याला काय म्हणणार आपण मित्रांनो अर्क आणि काय झाली रेडियस. अर्क अपॉन रेडियस थीटा इज इक्वल टू अर्क अपॉन रेडियस. तर फॉर्म्युला काय क्रिएट होईल a इज इक्वल टू g मल्टिप्लाइड बाय जो फॉर्म्युला क्रिएट आहे त्याला काय म्हणणार आपण अर्क किती आपल्याकडे आता x आणि रेडियस किती आहे x अपॉन l. x अपॉन किती आला l. तर a अपॉन x इज इक्वल टू g अपॉन l हे झाला मित्रांनो आपल्याला. म्हणजे एक्सेलरेशन अपॉन डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू g अपॉन लेंथ. म्हणजे g अपॉन काय आला आपल्याकडे लेंथ. म्हणजे एक्सेलरेशन आहे तेच काय आहे आपल्याकडे एक्सेलरेशन. डिस्प्लेसमेंट आहे हे काय आला आपल्याकडे l. म्हणजे a अपॉन x इज इक्वल टू g अपॉन किती आलं मित्रांनो l. आता नेक्स्ट ला आपल्याला काय फाइंड आउट करायचं मित्रांनो एक टाइम पिरियड. तर एक्सेलरेशनचा जो फॉर्म्युला क्रिएट आहे जो एक्सेलरेशन म्हणतो आपण तो टाइम पिरियड आहे. आता सिंपल आहे टाइम पिरियड इज इक्वल टू जो फॉर्म्युला आहे आपल्याकडे त्या टाइम पिरियडचा फॉर्म्युला आपण पुटअप करू मित्रांनो. टाइम पिरियड इज इक्वल टू जो फॉर्म्युला क्रिएट आहे आपल्याकडे तर त्या टाइम पिरियडला आपण काय म्हणणार t इज इक्वल टू आता एक्सेलरेशन इज इक्वल टू काय असतो मायनस ओमेगा स्क्वेअर इनटू x मायनस ओमेगा स्क्वेअर इनटू x. जो पार्टिकल परफॉर्म करतो एसएचएम वरती एसएचएम वरती पार्टिकल परफॉर्म करत असेल तर त्याला एक्सेलरेशन आहे. एक्सेलरेशन इज इक्वल टू काय एक्सेलरेशन इज इक्वल टू जो क्रिएटेड आहे त्याला काय म्हणतात ओमेगा स्क्वेअर. a अपॉन x a अपॉन x इज इक्वल टू किती आला आपल्याकडे ओमेगा स्क्वेअर. मी म्हणतो मॅग्निट्यूड आहे म्हणून आपण मायनस साइन कॅन्सल आउट केला तर काय म्हणणार आपण त्याला आता ओमेगा स्क्वेअर. आता सिंपल वे केला की ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू लिहू त्याला ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू a अपॉन x हा फॉर्म्युला क्रिएट आहे. आता नेक्स्ट ला एकदम सिंपल वे तर t इज इक्वल टू टाइम पिरियडचा फॉर्म्युला आहे तो काय लिहितो आपण 2 पाय अपॉन ओमेगा. ओमेगा इज इक्वल टू काय लिहिणार 2 पाय अपॉन t बरोबर. इथे लिहितो मित्रांनो और ओमेगा इज इक्वल टू 2 पाय अपॉन t बरोबर. नेक्स्ट ला मी हेच फॉर्म्युला पुटअप केला आपण काय म्हणणार आता ओमेगा इथं t आणि ओमेगा. तर ओमेगा इज इक्वल टू ची व्हॅल्यू काय घेणार ओमेगाची व्हॅल्यू किती आली तर आपल्याकडे 2 पाय अपॉन t स्क्वेअर इज इक्वल टू a अपॉन x. काय दिलं आपण आता a अपॉन x. तर a अपॉन x इज इक्वल टू काय g अपॉन l. तर ax अपॉन g अपॉन l. g अपॉन काय लिहिलं मित्रांनो आपण त्याला l. तर नेक्स्ट ला त्याचा स्क्वेअर तर मी ह्याला काय करतो आता मित्रांनो 2 पाय अपॉन t 2 चा स्क्वेअर t चा स्क्वेअर बरोबर इज इक्वल टू g अपॉन l. काय लिहिलं आता g अपॉन l. मला काय कॅल्क्युलेट करायचं टाइम पिरियड t स्क्वेअर मी असं लिहिलं t स्क्वेअर अपॉन 2 पाय चा स्क्वेअर इज इक्वल टू l अपॉन g बरोबर मित्र l अपॉन g. तर नेक्स्ट ला मी t स्क्वेअर इज इक्वल टू 2 पाय इकडे मल्टिप्लाय झाला तर 2 पाय चा स्क्वेअर आणि नेक्स्ट ला l अपॉन g. l अपॉन काय झालं g. नेक्स्ट ला मित्रांनो हे जर t स्क्वेअर आहे स्क्वेअर लिहिलं तर काय झालं इन अंडर रूट. तो फॉर्म्युला काय आहे आपल्याकडे t इज इक्वल टू इन अंडर रूट 2 पाय स्क्वेअर l अपॉन 2 स्क्वेअर चा रूट काढला तर स्क्वेअर कॅन्सल झाला तर लास्टला जो फॉर्म्युला क्रिएट आहे तर मित्रांनो फॉर्म्युला काय येईल आपल्याकडे आता t इज इक्वल टू t चा स्क्वेअर म्हणजे काय राहिला आता t इज इक्वल टू 2 पाय इन अंडर रूट l अपॉन g. हा काय झाला मित्रांनो आपल्याकडे एक फॉर्म्युला क्रिएट आहे त्यालाच काय म्हणणार आपण टाइम पिरियड ऑफ अ सिंपल पेंडुलम इन एसएचएम. टू फाइंड आउट द टाइम पिरियड जो फॉर्म्युला क्रिएट आला तो फॉर्म्युला कोणता आला आपल्याकडे मित्रांनो टाइम पिरियड ऑफ अ सिंपल पेंडुलम इन एसएचएम. नीट आता लक्षात द्या काळजीपूर्वक पहा मित्रांनो हे होतं आपल्याकडे एक एसएचएम. आता एसएचएम मध्ये आपण पार्टिकलचं परफॉर्मिंग आहे पार्टिकलला परफॉर्म करतो आपण एसएचएम मध्ये. ते एसएचएम आपल्याकडे पार्टिकल जो परफॉर्म करतो त्याचा टाइम पिरियडचा फॉर्म्युला 2 पाय इन अंडर रूट l अपॉन g. हे सिंपल हे आपल्याला बेसिकली तुम्हाला जो पेंडुलम आहे ते पेंडुलम आपण 11th ला बेसिक यूज मेजरमेंट चॅप्टर मध्ये सुद्धा स्टडी केला मित्रांनो आपण. तर t इज इक्वल टू 2 पाय इन अंडर रूट l अपॉन g. आता याच्यावरती बेसिक लॉ काय होतो एक लेंथचा लॉ असतो एक g चा लॉ आणि एक मासचा लॉ.
आता पहिला लॉ कसा क्रिएट होतो मित्रांनो, मी याला आपण असं मानलं 2 पाय तर कॉन्स्टंट व्हॅल्यू पहा मित्रांनो, 2 पाय तर कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे. आपण काय लिहिलं t इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द इन अंडर कशावरती l वरती. आता बघा टाइम पिरियड ऑफ अ सिंपल पेंडुलम, नीट लक्ष द्या मित्रांनो, टाइम पिरियड ऑफ अ सिंपल पेंडुलम, हा टाइम पिरियड आहे कशाचा, सिंपल पेंडुलमचा. टाइम पिरियड ऑफ अ सिंपल पेंडुलम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द इन अंडर रूट l, म्हणजे आपण काय म्हणणार आता लेंथ ऑफ द सिंपल पेंडुलम. नीट बघा, टाइम पिरियड ऑफ अ सिंपल पेंडुलम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द इन अंडर रूट लेंथ ऑफ द सिंपल पेंडुलम किंवा लेंथ ऑफ द पेंडुलम. नीट लेंथ वरती हा डायरेक्टली प्रोपोर्शनल. लक्ष द्या, आता मी जेवढा लेंथ इन्क्रीज कराल तेवढा टाइम काय होईल, इन्क्रीज होईल. लक्षात आलं. मी फॉर एक्झाम्पल असं मानलं मित्रांनो, आपण कन्सिडर केलं की जी लेंथ आहे, आपण मानलं मित्रांनो ही जी लेंथ आहे ही लेंथ होती 1 मीटर. 1 मीटर ह्याचं 1 मीटर लेंथचं एक ऑसिलेशन आहे 1 सेकंदामध्ये क्रिएट झालं. तर मित्रांनो मी 2 मीटर लेंथ इन्क्रीज केली, 2 मीटर काय केली, लेंथ इन्क्रीज केली. तर मी एक डिस्प्लेसमेंट केलं, तर एक डिस्प्लेसमेंट कंप्लीट करण्यासाठी मला किती वेळ लागला मित्रांनो, 2 सेकंद. लक्षात आलं मित्रांनो. 1 मीटर लेंथ साठी मी किती कन्सिडर केलं, 1 सेकंद. आणि 2 मीटर लेंथ साठी मी लेंथ इन्क्रीज केली तर टाइम पिरियड काय झाला, इन्क्रीज. म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द काय म्हणलं आपण मित्रांनो, त्याला डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द काय आपल्याकडे लेंथ ऑफ द स्ट्रिंग. आता नेक्स्ट ला सेकंड लॉ काय म्हणतात, लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. आता नेक्स्ट ला t is inversely proportional to the g in under root g. बरोबर. The time period of a simple pendulum is inversely proportional to the in under root acceleration due to gravity. हा झाला लॉ मित्रांनो आपल्याला acceleration due to gravity. इम्पॉर्टंट लॉ. पहिले काय सांगितलं मित्रांनो आपण, टाइम पिरियड ऑफ अ सिंपल पेंडुलम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द इन अंडर रूट लेंथ ऑफ द सिंपल पेंडुलम. नेक्स्ट ला टाइम पिरियड ऑफ अ सिंपल पेंडुलम इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द इन अंडर रूट एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आणि थर्ड ला बघा मित्रांनो, आता एकदम इम्पॉर्टंट आहे, हे क्वेश्चन तुम्हाला कधी कधी विचारला जाऊ शकतो. तर हे टाइम पिरियड ऑफ अ सिंपल पेंडुलम इज इंडिपेंडेंट ऑफ द मास ऑफ द बॉब. हे मास ऑफ द बॉब वरती डिपेंड आहे. नीट लक्षात द्या मित्रांनो. असं एक्झाम्पल आहे आपल्याकडे, मी फॉर एक्झाम्पल असं सांगितलं तुम्हाला की मी एक उडनचा लोलक घेतला, मी असं मानतो आपण त्याला असं कन्सिडर केलं, एक उडनचा आपल्याकडे काय आहे मित्रांनो, असं कन्सिडर आपण केलं की उडनचा आपल्याकडे एक लोलक, म्हणजे ह्याला मास ऑफ द बॉब म्हणलं. ते मास ऑफ द बॉब आहे, म्हणजे एक उडनचा लोलक आहे, त्याचा 1 सेकंदामध्ये एक ऑसिलेशन कंप्लीट होतं. मी परत वापस असं मानलं मित्रांनो, त्याच्यावरती परत वापस काय घेतलं, आपल्याकडे एक सॉलिडचा घेतला, एक सॉलिडचा घेतला, तर त्याच्यामध्ये 1 सेकंदामध्ये काय क्रिएट झालं, एक ऑसिलेशन क्रिएट झालं. म्हणजे काय म्हणतो आपण, टाइम पिरियड इज इंडिपेंडंट ऑफ द मास ऑफ द बॉब. म्हणजे मास वरती डिपेंड नाही मित्रांनो टाइम. सिंपल पेंडुलम मधला टाइम आहे, तो टाइम हा मास वरती डिपेंड नाही. म्हणजे आपण काय म्हणतो त्याला, इंडिपेंडंट ऑफ द मास ऑफ द बॉब. हे 3 इम्पॉर्टंट गोष्टी होत्या मित्रांनो आपल्याला. त्यालाच आपण काय म्हणतात, सिंपल पेंडुलम. आता सिंपल पेंडुलम वरचा आपल्याला काही क्वेश्चन स्टडी करू मित्रांनो. आपण सिंपल पेंडुलम ऍक्च्युअली काय असतं, आता हे होतं आपल्याकडे बेसिक आपण एक फॉर्म्युला फाइंड आउट केला, t इज इक्वल टू 2 पाय इन अंडर रूट l अपॉन g वाला. हे काळजीपूर्वक स्टडी करा, एवढं काही खास म्हणजे अवघड नाही, त्यामध्ये एकदम सिंपल आहे. त्याच्यावरती एक आपल्याकडे स्ट्रिंग येते, स्ट्रिंग वरती आपण डायरेक्शनला mg ला रिझॉल्व केलं, तो कॉम्पोनंट मध्ये येणारा mg cos θ थिटा वाला कॉम्पोनंट mg cos θ. नेक्स्ट ला जो कॉम्पोनंट आला मित्रांनो आपल्याकडे अपोजिट डायरेक्शन mg sin θ. हे mg sin θ इज इक्वल टू रिस्टोरिंग फोर्स आहे, रिस्टोरिंग फोर्स इज इक्वल टू मास इनटू एक्सेलरेशन इज इक्वल टू mg cos θ. mg कॅन्सल होते, इज इक्वल टू g sin θ. आणि नेक्स्ट ला sin θ इज इक्वल टू sin आपण कॅन्सल आउट केला, कशामुळे एकदम थीटा हा स्मॉल अँगल आहे, स्मॉल अँगल मध्ये sin ची व्हॅल्यू आपण कन्सिडर करत नाही, म्हणून आपण काय केलं, sin कॅन्सल केला, थीटा राहिला. थीटा इज इक्वल टू आर्क अपॉन रेडियस. आर्क हे डिस्प्लेसमेंट होता आणि डिवाइडेड बाय रेडियस l. आर्क अपॉन रेडियस मध्ये काय केली, x अपॉन l. तर आपण x ला डिवाइड केलं तर a अपॉन x इज इक्वल टू g अपॉन l. लक्षात आलं मित्रांनो. नेक्स्ट ला काय घेतलं आपल्याला, g अपॉन l. a इज इक्वल टू एक्सेलरेशन अपॉन. आता हे जे एक्सेलरेशन अप्लाइड झालं, ते एक्सेलरेशन इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर x मायनस ओमेगा स्क्वेअर इनटू x. तर a इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर x. तर आपण काय मानलं, ओमेगा a अपॉन x इज इक्वल टू ओमेगा. तर ओमेगा इज इक्वल टू 2 पाय अपॉन t. तर t इज इक्वल टू 2 पाय अपॉन ओमेगा. सिंपल फॉर्म्युला. त्याला काय म्हणलं आपण, टाइम पिरियड इज इक्वल टू 2 पाय इन अंडर रूट l अपॉन g. हे होतं सिंपल पेंडुलम. तर मित्रांनो आता आपण
हे लेक्चर किंवा सिंपल पेंडुलम किंवा ऑसिलेशन आपला कंप्लीट इथे झाला. आपण सिंपल पेंडुलम मध्ये काही प्रॉब्लेम आता सॉल्व्ह करू. एक दोन एक्झाम्पल आपण स्टडी करू. त्या एक्झाम्पल नंतर तुम्हाला मी असाइनमेंट देईन. त्या असाइनमेंट मध्ये तुम्ही मित्रांनो सॉल्व्ह करू शकता. मित्रांनो आपल्याला काय स्टडी करायचं आहे? दोन एक्झाम्पल स्टडी करायचे. आता फर्स्ट मी आता बोर्डवरती तुमचा टाइम वेस्ट झाला. आपण एक्झाम्पलला लिहून ठेवलं. मित्रांनो मेजर टाइम पिरियड ऑफ अ सिंपल पेंडुलम इनसाइड अ स्टेशनरी लिफ्ट. एक पर्सन, एक माणूस आहे, तो एका स्टेशनरी लिफ्ट मध्ये उभा आहे and find it to be t second. If the lift accelerated upward with an acceleration g by 4 and then the time period of the pendulum will be. असं आपण कन्सिडर केलं. मित्रांनो आता सोल्युशन पहा. त्यामध्ये काही ऑप्शन दिले आहेत आपल्याला. क्वेश्चन परत एकदा बघा. A man measures the time period of a simple pendulum inside a stationary lift and find it to be t second. ठीक आहे. रेस्टवरती जी आपल्याकडे लिफ्ट उभा आहे, जी रेस्टवरती उभा आहे म्हणजे स्टेशनरी लिफ्ट आहे, म्हणजे ती सध्या उभा आहे, एका जागेवरती रेस्ट आहे. त्यामध्ये जो सिंपल पेंडुलम आहे, त्या सिंपल पेंडुलम मधला जो टाइम पिरियड आहे, एक ऑसिलेशन मधला, ते ऑसिलेशनचा टाइम पिरियड किती? टी सेकंद आहे, असं मेजर केलं. परत वापस काय केलं मित्रांनो, आपण त्याच लिफ्टला ऍक्सलरेटेड केलं अपवर्ड डायरेक्शनला. किती ऍक्सलरेशननी? g/4 ऍक्सलरेशननी अपवर्ड केलं. त्यामधला जो नवीन टाइम पिरियड क्रिएट झाला ऍक्सलरेटेड होताना लिफ्ट मध्ये सिंपल पेंडुलम आहे, त्यामध्ये एक पर्सन उभा आहे, त्यांनी मेजर केलेला जो टाइम पिरियड आहे तो न्यू टाइम पिरियड कॅल्क्युलेट करायचा. त्याला आपण टी सेकंद. बरोबर. नेक्स्ट ला आता मित्रांनो पहिला आपण त्यामध्ये टाइम पहिला ऑप्शन दिले a इज इक्वल टू टी सेकंद, म्हणजे त्याच तोच टाइम पिरियड असेल. b इज इक्वल टू t अपॉन 4 सेकंद, c इज इक्वल टू 2t अपॉन इन अंडर रूट 5 सेकंद आणि b इज इक्वल टू 2t इन अंडर रूट 5. ही आपल्याला ऑप्शन दिले मित्रांनो. आपल्याला चार पैकी एक ऑप्शन आहे. आता तुम्ही त्याला कन्सिडर करू शकता. फॉर एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह बी करू शकता. त्यातले एक ऑप्शन तुम्ही सांगू शकता. पण आपल्याला जे सॉल्व्ह करायचं आहे ते आता मित्रांनो आपण त्याला सोल्युशन देऊ. ते सोल्युशन फर्स्ट. आता मित्रांनो लिफ्ट कुठे होती आपल्याकडे? रेस्ट वरती. काय मानलं आपण? लिफ्ट आहे. आता ही जी लिफ्ट आहे आपल्याकडे, ती लिफ्ट कुठे? रेस्ट वरती, म्हणजे स्टेशनरी. काय आपल्याकडे? स्टेशनरी म्हणजे काय? रेस्ट आहे. तर रेस्ट वरती जी लिफ्ट आहे, त्या लिफ्ट मध्ये एक सिंपल पेंडुलम आहे आणि या सिंपल पेंडुलमला आपण स्टडी करतो. तर या स्टडी केलेला जो सिंपल पेंडुलम आहे, त्या सिंपल पेंडुलमचा टाइम पिरियड किती? टी सेकंद आहे. किती सेकंद? टी सेकंद. जो पर्सन आहे तो कुठे? लिफ्ट मध्ये. आता ऍक्च्युअल मध्ये ही जी लिफ्ट कुठे होती? रेस्ट वरती. टाइम पिरियड किती होता? टी सेकंद. आता नेक्स्ट ला या लिफ्टला मी ऍक्सलरेटेड केलं कुठं? अपवर्ड डायरेक्शन. अपवर्ड डायरेक्शनला काय? ऍक्सलरेटेड आहे किती? g/4 नी ऍक्सलरेटेड. तर ऍक्सलरेशन इज इक्वल टू g/4 आहे. आता नीट लक्ष द्या मित्रांनो, काळजी करू. जस माझ्याकडे पार्टिकल ऍक्सलरेटेड होता अपवर्ड डायरेक्शनला, तर खाली एक डायरेक्शनला काय लागतं? ऍक्सलरेशन. म्हणजे कोणता? g. जे g डाऊनवर्ड डायरेक्शनला अप्लाइड आहे, त्या g सोबत मी परत वापस काय म्हणतो? नीट लक्ष द्या. जो आपण हा कोणता आपल्याकडे सिंपल पेंडुलम आहे, त्या सिंपल पेंडुलम आहे लिफ्ट वरती कुठे चालला आता? ऍक्सलरेटेड. जो ऍक्सलरेटेड पार्टिकल आहे त्याला डाऊनवर्ड डायरेक्शनला एक जी अप्लाइड आहे आणि ऍक्सलरेशन किती आपल्याकडे? g/4 ऍक्सलरेशन आहे अपवर्ड डायरेक्शनला. पण डाऊनवर्ड डायरेक्शनला बी एक ऍक्सलरेशन आहे. ते कोणतं? आपलं एक्सपिरियन्स आहे. म्हणजे त्यालाच काय म्हणतो आपण? जो आपण अपरंट फोर्स क्रिएट होतो, जो अपरंट ऍक्सलरेशन आहे, ते ऍक्सलरेशन किती माझ्याकडे? g/4 ऍक्सलरेशन. व्हर्च्युअल ऍक्सलरेशन किती मित्रांनो? जसं आपण सुरो फोर्स कन्सिडर करतो, सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स, एक आभासी फोर्स आहे, एक रिअल फोर्स आहे. हे रिअल ऍक्सलरेशन आहे, एक आभासी ऍक्सलरेशन आहे. ते कुठे आपल्याकडे मित्रांनो? डाऊनवर्ड डायरेक्शन. आता जे ऍक्सलरेशन येईल, जे जी ची व्हॅल्यू येईल, जो टाइम पिरियड आहे, तिथला जो टाइम पिरियड होता t इज इक्वल टू 2π इन अंडर रूट l अपॉन किती होता मित्रांनो? c. लक्षात आलं? आता हा जो g क्रिएट आहे, जो कुठल्या डायरेक्शनला? डाऊनवर्ड डायरेक्शनला, जो नवीन जी कॅल्क्युलेट करायचा, नवीन टाइम पिरियड कॅल्क्युलेट करायचा, त्यामध्ये काय येईल? जी इज इक्वल टू मी लिहिलं जो पार्टिकल आहे, जो ग्राउंड डाऊनवर्ड डायरेक्शनला किती? जी इज इक्वल टू जी प्लस g/4
प्लस जी बाय 4 कुठल्या डायरेक्शनला डाऊनवर्ड डायरेक्शनला. मग हे जी किती लागला डाऊनवर्ड डायरेक्शनला तर किती म्हणणार आपण आता हे 4 आणि नेक्स्टला जी वरती गेला तर 5g अपॉन किती आलं 4 5g अपॉन 4. आता हा जो g आपण मानतो तो 5g अपॉन जो न्यू g डॅश कोणता g आपल्याकडे g डॅश होता. आता जो g डॅश क्रिएट आहे तो g डॅश किती म्हणणार आपल्याकडे g डॅश इज इक्वल टू 5g अपॉन 4. तर आपल्याला टाइम पिरियड कोणता कॅल्क्युलेट करायचा मित्रांनो t डॅश इज इक्वल टू 2 पाय इन अंडर रूट l अपॉन g डॅश. t तर कॉन्स्टंट आहे सॉरी l कॉन्स्टंट आहे l लेंथ ऑफ द सिंपल पेंडुलम कॉन्स्टंट आहे. मग आपल्याकडे काय 2 पाय इन अंडर रूट l अपॉन g l अपॉन g मी अंडर रूट l अपॉन g कोणता g डॅश होता मग किती 3 डॅश इज इक्वल टू 2 पाय इन अंडर रूट l अपॉन 5g by 4 5g by 4. हे 4 वरती गेलं तर मल्टिप्लाय झाला तर काय होईल आपल्याकडे 2 पाय इन अंडर रूट नेक्स्टला काय 4l अपॉन 5g 5 आणि 4 ला मी इकडे कॉमन घेतो त्याला लिहिलं रूट 4 बाय 5 याला मी लिहिलं रूट 4 बाय 5 आणि नेक्स्टला 2 पाय इन अंडर रूट l अपॉन g. हे 2 पाय इन अंडर l अपॉन g काय झाला टाइम पिरियड t आणि हे रूट कॅल्क्युलेट केला किती आला मित्रांनो 2 आणि इथे राहिला रूट 5 आणि इथे किती आला t टाइम इंटरवल t डॅश इज इक्वल टू 2 डिवाइडेड बाय रूट 5 मल्टिप्लाइड बाय t सेकंड. हे कोणतं ऑप्शन राईट आहे ते बघा कोणता आपल्याकडे c म्हणजे 2t अपॉन रूट 5 2t अपॉन रूट 5 हे आपलं आन्सर आलं एकदम इझी मित्रांनो. हे होतं लिफ्टचं क्वेश्चन. आता एक ऍक्सेलरेशनचा क्वेश्चन आपण स्टडी करू टाइमचा क्वेश्चन आपण कॅल्क्युलेट करू. तर टाइम आपण स्टडी केला तर आपल्याला आता स्टडी करून नेक्स्ट होता क्वेश्चन सगळ्या लक्षात आला मित्रांनो आपल्याला. तुम्हाला जर सगळ्या लक्षात आला असेल तर आपण आता एक क्वेश्चन आपण स्टडी करू. आता क्वेश्चन पाहूया. A simple pendulum is suspended from the roof of a trolley which moves in a horizontal direction with an acceleration a. Then the time period is given by t is equal to 2 pi in under l upon g and when g dash is equal to नवीन जी कॅल्क्युलेट करायचं. आता क्वेश्चन नीट समजून घ्या क्वेश्चनला समजून घ्या. क्वेश्चन काय करायचं अ सिंपल पेंडुलम इज कोणता सिंपल पेंडुलम is suspended from the roof of a trolley which move in a horizontal direction with an acceleration a. आता मी छोटं अजून क्वेश्चनला पाहू आपण. तर मित्रांनो सोल्युशन मध्ये आपण स्टडी करू. तर मित्रांनो आपल्याकडे एक ट्रॉली आहे काय आपल्याकडे एक ट्रॉली हे acceleration आहे direction बरोबर. ही ट्रॉली मध्ये एक आपल्याकडे काय म्हणतो आपण सिंपल पेंडुलम काय मित्रांनो आपण कन्सिडर केलं सिंपल पेंडुलम. हे सिंपल पेंडुलम कुठे आला ट्रॉली वर. A simple pendulum is suspended from the roof of a trolley which moves in a horizontal direction with an acceleration a. ह्याचं जे acceleration आहे ते acceleration किती मित्रांनो आपल्याकडे a acceleration is equal to किती a कोणत्या डायरेक्शनला हॉरिझॉन्टलला. then the time period is given by जो टाइम पिरियड आहे सिच्युएशन पर है तो t is equal to 2 pi under root l upon g where g dash is equal to जो नवीन g क्रिएट होतो तो g कॅल्क्युलेट करायचं आहे तुम्हाला g dash फाइंड आउट करायचा कोणता g dash. आता g dash काय आहे बघा जो पार्टिकल परफॉर्म करतो तो पार्टिकल कोणत्या डायरेक्शनला आता चालला इथे जे ऍक्सेलरेशन आहे याच्यावरती या डायरेक्शनला डाऊनवर्ड डायरेक्शनला ऍक्सेलरेशन आहे g बरोबर. तर हे ऍक्सेलरेशनला मी काढतो तर हे ऍक्सेलरेशन आला आपल्याकडे मित्रांनो हे ऍक्सेलरेशन आहे सिंपल पेंडुलमवर a आणि इथे ऍक्सेलरेशन कोणतं c. ऍक्सेलरेशन ड्यू टू द पण कशावरती आपल्याकडे ऍक्सेलरेशन कशावरती मला आपण सिंपल पेंडुलमवरती जे ऍक्सेलरेशन क्रिएट आहे हे ऍक्सेलरेशन कशामध्ये आपल्याकडे ऍक्सेलरेशन ड्यू टू द मूव्हिंग ट्रॉली बरोबर. ऍक्सेलरेशन कशापासून क्रिएट आहे आपल्याकडे ट्रॉली मूव्ह होती म्हणून ऍक्सेलरेशन राईट डायरेक्शनला आणि ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जे ग्रॅव्हिटीचं ऍक्सेलरेशन आहे किती g. आपल्याकडे दोन्हीमध्ये ऍक्सेलरेशन मध्ये जो अँगल आला तो किती आला 90 किती आला 90 अँगल. 90 साठी आपण कोणता यूज करतो आपल्याकडे rx is equal to in under root a square plus b square चा फॉर्म्युला रिझल्टंट साठी काय फॉर्म्युला यूज करतो a square plus b square. म्हणजे आता रिझल्टंट जो आहे त्याला आपण काय म्हणतात g dash
मग मित्रांनो आपल्याकडे जी डॅश इज इक्वल टू किती आला ए स्क्वेअर प्लस जी स्क्वेअर किंवा त्याला इन अंडर रूट मध्ये काय म्हणू शकतो तुम्ही जी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर हे आला आपल्याकडे ऍक्सलरेशन म्हणतो जी डॅश इज इक्वल टू ऑप्शन मध्ये तसं आहे म्हणून आपण काय जी डॅश इज इक्वल टू इन अंडर रूट जी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर हे ऑप्शन नंबर कोणता राईट आहे मित्रांनो आपल्याकडे फोर्थ वन एकदम इझी क्वेश्चन होते मित्रांनो दोन्ही क्वेश्चन तुम्ही स्टडी केले दोन्ही क्वेश्चनला तुम्ही ऑब्झर्व केलं त्याला पॉज करा तुम्ही क्वेश्चनला लिहून घ्या नीट समजून घ्या काळजीपूर्वक स्टडी करा मित्रांनो आता ओव्हरऑल आपला चॅप्टर ऑब्झर्वेशन संपलेला आहे मी तुम्हाला त्याच्यावरती एक असाइनमेंट सेंड करतो त्या असाइनमेंट मध्ये क्वेश्चन इझी क्वेश्चन होते काही क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह केले मित्रांनो पाठीमागचे जे क्वेश्चन होते ज्यांनी सॉल्व्ह केले त्यांनी खूप चांगल्या प्रकारे सॉल्व्ह केले पण काही आणखीनही सॉल्व्ह करत नाही त्यांनी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा ट्राय करा नसेल तर मग तुम्ही मला विचारू शकता आणि आजचा जो दिलेला जो लेक्चर आहे ते काळजीपूर्वक पहा मित्रांनो आणि जे लेक्चरवरती जे क्वेश्चन्स आहेत किंवा मी त्यावरती जे असाइनमेंट सेंड करणार आहे ते आपण काळजीपूर्वक सॉल्व्ह करायचे किंवा सोडवायचे आणि मला सेंड करायचे मित्रांनो हे आजचं लेक्चर आपण इथंच थांबू.